आपल्याला जर आपल्याला ज्ञान मिळवायचं असेल तर आपल्या आराध्याच्या चरणाशिवाय आपल्याला दुसरा मार्ग नसतो. कारण आपल्या महाराष्ट्राला जी थोर संत परंपरा लाभलेली आहे, त्या संतांनी जे साहित्य लिहिलेलं आहे, ज्यामध्ये अभंग आहेत, ओव्या आहेत, गाथा आहेत, किती मोठं साहित्याने समृद्ध करून ठेवलेलं आहे. त्याचपैकी एक अभंग आपल्यासमोर आता सादर होणार आहे. त्याचे लिरिक्स असे आहेत की खेळ मांडियेला. आता हा खेळ आपल्या लहानग्या मुलांचा आहे का? तर नाही. हा खेळ आहे पंढरीच्या वाटेने निघालेल्या वारकऱ्यांचा. हा खेळ कसा बरं रमतो? हा खेळ टाळ, घोषणा, आपल्या पताका आणि आपल्या विठोबाच्या नावाने समृद्ध अशी पालखी निघते आणि सगळे वारकरी आपले काम धंदा बाजूला सोडून, संसाराचा रहाडगाडा बाजूला करून सगळेजणे निघतात त्या आपल्या विठू माऊलीच्या दर्शनाकडे. आणि हा दर्शनाचा सोहळा जेव्हा तिथे रंगतो ना, तेव्हा त्याचं दृश्य जर आपल्याला प्रत्यक्ष बघायचं असेल तर ते दृश्य आपल्याला आपल्या पुढच्या सादरीकरणातून बघायला मिळणार आहे. तर विनंती करते की त्यांनी पुढचा हा वाळवंटातला खेळ नेमका कसा चाललाय याचं सादरीकरण करावं. हे सादरीकरण करणार आहेत रजनी धनवडे आणि राधिका यादव. जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करावं यांचं. त्यांना विनंती आहे की त्यांनी पुढचा परफॉर्मन्स सादर करावा. वैष्णव